आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या दिसेनासे झालेत। महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून घडलेल्या घटना सोडाच माध्यमांसमोर कुठली प्रतिक्रिया तथा कार्यक्रमांना जयंत पाटील दिसून न आल्यानं राष्ट्रवादीपासून वंचित राहून भाजपात जयंत पाटील जाणार अशा चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहेत। त्यातच आज जयंत पाटील यांनी सांगली येथे राजाराम बापू महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला देखील भाजपाचे नेते नितीन गडकरी यांच्यासह अनेक मंत्र्यांना आमंत्रित केल्यानं वेगवेगळ्या चर्चांना आणखीनच उधाण आलंय। राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री तथा माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे देखील आपल्या मतदारसंघात शांततेची भूमिका घेताना बघायला मिळत आहे। प्राजक्त तनपुरे हे विवाह समारंभ व इतर कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत, मात्र सामाजिक विषयावर बोलणं टाळत असल्याचं जनतेतून बोललं जात आहे। ग्रामीण रुग्णालय शहराबाहेर जाऊ देणार नाही असा इशारा देणारे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी स्टेशन रोड भागात ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरू झालं तरी त्याबद्दल चकार शब्द काढला नाही। शहरातील अतिक्रमणाबाबत तनपुरे यांनी कुठली भूमिका घेतली नाही। प्राजक्त तनपुरे यांचे मामा असलेले जयंत पाटील हे जर भाजपात गेले तर माजी आमदार तथा जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे हे देखील मामाबरोबरच भाजपात जातात की काय असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये पडल्याचं दिसून येत आहे। एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुटीनंतर शरद पवारांशी एकनिष्ठ राहून जयंत पाटील व प्राजक्त तनपुरे यांनी पवारांशीच राहण्याचा निर्धार त्यावेळी केला होता, परंतु विधानसभेच्या निकालानंतर जयंत पाटील भाजपात जाणार अशा आशयाच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसारित होत असून माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे देखील पवारांना सोडून मामाबरोबर भाजपात जातात की काय असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।